सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी प्रचारादरम्यान रवींद्र चव्हाण यांनी मतदारांशी संवाद साधलाय। ते म्हणाले की धुळे शहराचं भगवा वातावरण कायम ठेवण्यासाठी भाजपला मतदान करा। केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे। कमळ विजय करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे। महापालिकेत विकासाची गंगा आणण्यासाठी आपण भाजपला विजयी केलं पाहिजे। तुमची आमची भाजप सर्वांची हा नारा सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे। धुळ्याने विक्रमी रक्तदान केलंय। ही निवडणूक पुढच्या पिढीत भविष्य हे चुकीच्या लोकांच्या हातात देऊ नये यासाठी ही निवडणूक आहे। तसेच हे 10 दिवस गाफील राहू नका। देवेंद्र फडणवीस 16 तास काम करतात, आपण 10 तास तरी काम केले पाहिजे। आपण एक विचाराचे सरकार आणणं गरजेचं आहे असे ते देखील म्हणाले। पुढे ते म्हणाले की धुळे महानगरपालिकेत भाजपचा महापौर आणण्यासाठी आपण भाजपला विजयी करावं, भाजपचा महापौर करा असं रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना आवाहन केलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। ही निवडणूक ही तुमच्या आम्हाला सर्वांना नगरसेवक निवडून देण्यासाठी निवडणूक नाहीये। एखाद्या प्रभागातील नगरसेवक निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाहीये। आपण सर्वांनी लक्षात घ्या की ही निवडणूक आपल्या पुढच्या पिढीचं असणारं भविष्य जे आहे हे भविष्य चुकीच्या लोकांच्या हातामध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे। चुकीच्या विचाराच्या हातामध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे। हे देऊ नये यासाठी हे मतदान तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं आहे। आणि म्हणून 15 तारखेला होणारी निवडणूक ही तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत अस्तित्वाची असणारी निवडणूक आहे, प्रतिष्ठेची असणारी निवडणूक आहे। त्यामुळे प्रत्येकाने या निवडणुकीकडे पाहत असताना प्रत्येकाने आपलं मतदान आपल्या प्रभागातील असणारा प्रत्येकाने 4चा असणारा हा प्रभाग निहाय असणारा त्या ठिकाणचा असणारा प्रमुख या सर्वांनी हे 10 दिवस अत्यंत महत्वाचे आहे। जरा सुद्धा आपण गाफील राहू नये, गाफील राहायचं नाहीये, ओव्हर कॉन्फिडन्स राहायचं नाहीये। आपण 10 दिवसामध्ये देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने 24 तासापैकी 16 तास काम करतात, देवेंद्रजी ही सुद्धा 16 तास काम करतात। आपल्या 40 राष्ट्रवादीचे आणि 29 शिवसेनेचे असे उमेदवार घेऊन ग्रामदैवत ताई एकविरा मातेच्या इथं नारळ फोडून प्रचाराचा कार्यक्रम सुरुवात केला। परंतु मला दुःख वाटतं साहेब, फार दुःख वाटतं का राष्ट्रवादीचा निवडणूक सुकाणू प्रमुख कोण, तर माजी आमदार फारुख शाह। आणि साहेब एवढंच नाही, मंदिरात ते आले सुद्धा नाही नारळ फोडण्यासाठी। त्यांच्या एकही मुस्लिम उमेदवार माझ्या आईच्या दारात आला नाही साहेब, एकही उमेदवार आला नाही। इथं नारळ वाढलं आणि रात्री ते अंमळनेरचे आमचे मित्र अनिल दादा यांना अंमळनेर मध्ये सुद्धा त्यांचं नगराध्यक्ष बसवता आला नाही। आपल्या धुळ्याचा एखादा प्रभाग आहे ना तेवढा तो अंमळनेर, आणि इथं येऊन महापालिकेचे स्वप्न बघतायत। आणि रात्री फारुख शाहच्या घरी टोपी घालून मीटिंगला बसले। साहेब या शहराला फार मेहनतीने या माझ्या माय मावल्यांनी या माझ्या भावांनी भगवं केलेलं साहेब, फार मेहनतीने भगवं केलंय साहेब यांनी। आणि त्यांचे स्टेटमेंट काय, तर धुळे शहरात ज्या ज्या ठिकाणी मस्जिद आहेत, जर तुम्ही महापालिका आम्हाला दिली तर प्रॉपर्टी टॅक्स माफ करून टाकू। मी फेकत नाहीये, त्यांचे स्क्रीनशॉट सह सबूत सह माझ्याकडे आहे। इथे असणारी आपली ताकद, बूथवरची असणारी आपली ताकद ही एकत्र करायची आहे। प्रत्येक बूथ हा 51% लढाई घेऊन आपल्याला 50% जास्त मतदान कसं पडेल यासाठी आपण सर्वांनी
प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला अभिमान आहे, मला आठवतं देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्वांनी एक सेवाभावी वृत्तीने एक संघटन ही सेवा या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा विचार केला की होय, महाराष्ट्रामध्ये आरोग्याची व्यवस्था आणि या सगळ्या विषयासाठी रक्तदान करण्याचं आपण सर्वांनी योजलं आणि याच शहराने विक्रमी रक्तदान करण्याचं काम हे या धुळे शहराने केलं होतं हे मला सांगायला आनंद होतो. आणि म्हणून मी तेव्हाही म्हटलं होतं एक दिवस धुळ्यामध्ये येईल आणि आपल्या धुळेमध्ये असणाऱ्या या सर्व नागरिकांनी ज्या विश्वासाने आपलं रक्त, आपलं जिसे खून कहते, हे रक्त आपल्या प्रदेश आणि देशाचा असणारा नेता देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे समर्पित भावनेतून त्या सर्व रक्तपेढींना दिलं त्याबद्दलही मी तुमचे आभार मानतो. दुसरं नाही का? मी नाशिकला सांगितलं होतं 65 आपण संस्कृत घेतल्या होत्या. जळगाव सांगितलं होतं 55 आपण 57 घेतल्या नवरात्रपैकी. इथे सांगितलं होतं 50 पार आपण एकाच घेतल्या होत्या. आता यावेळेला तुम्ही सांगा काय करायचं ते. 55+. आणि मागच्या वर्षी थोडं बोनस मिळालं पाहिजे की नाही? 55+. निश्चित या वेळेला आपल्याला 55चा आकडा हा पार करायचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जयकुमारजी या ठिकाणी आहेत, अनु भैया या ठिकाणी आहेत, अनु बळसर या ठिकाणी आहेत, सगळे बाबा या ठिकाणी आहेत, सगळे बाबा आपल्या सोबत आहेत. काय काळजी माझी याची गरज आहे का आता? अरे तुम्ही सांगितलं मदत लागेल म्हणून का माझ्या लक्षात आलं म्हणून तुम्हाला सगळे मफलर, सगळ्या टोप्या, सगळ्या बिल्ले काम माझं बस. तुम्हाला सगळी मदत आम्ही या ठिकाणी करू, सगळं साहित्य आम्ही तुम्हाला पुरवू. पण मला तुम्ही या शब्द द्या. अनु भैयानी या ठिकाणी वास्तवामध्ये विस्तृतपणे सांगितलं, अनेक गोष्टी सांगितल्या की आपल्याला हे शहर भगवं ठेवायचं आहे का नाही, का हिरवं करायचं आहे. मग आता कुठल्याही विषयाला बळी पडू नका, काही करू नका. सगळ्या दूर आजपासून रात्रदिवस एकच प्रचार करायचा. अनेक गोष्टी सांगता की वेळ खूप कमी आहे, आमचं हेलिकॉप्टर उडणार नाही, जळगावची सभा होणार नाही, नगरची सभा पुढची होणार नाही, अंधार पडला की जाता येणार नाही, उडणार नाही. आणि म्हणून मी जास्त वापर करणार नाही. 2-4-5 दिवसांनी येऊ, त्यावेळेला निश्चित आपण या ठिकाणी बोलू, सविस्तर भाषण करू. पण या धुळे शहराचा विकास करायचा असेल, त्याला खऱ्या समृद्ध करायचा असेल तर आता भाजपशिवाय पर्याय नाही.